राजधानी दिल्लीत ऑपरेशन टायगर राबवलं जाते। खरं तर ठाकरे गटाचे 6 खासदार खरं तर स्वतंत्र होऊन एक वेगळा गट स्थापन करतात आहेत आणि शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जाण्याच्या संदर्भातला त्यांचा सगळा विचार आहे। या सगळ्या संदर्भात आता थोड्याच वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी आहेत। अंजली दमानी जी राज्यात चाललंय काय 2022ला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस एकनाथ शिंदे सर्व आमदारांसोबत बाहेर पडले आणि त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आणि मूळ शिवसेना आम्हीच आहोत असा दावा केला। आता ही शिवसेनेमध्ये दुसऱ्यांदा फुटीच्या उंबरट्यावर आहे। 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या भूमिकेत आहेत आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देत आहेत। राज्यात नेमकं फुटाफुटीचंच सगळं वातावरण आहे सध्या। राज्यात नाही तर मला वाटतं देशातच फुटाफुटीचं सगळं वातावरण आहे आणि आत्ताच्या घटकेला भाजपनी जो हैदोस घातलाय तो कुठेतरी थांबायला हवा। आता मी काही उबाटा गटाची कुठल्याही प्रकारे समर्थक नाही, मी फक्त लोकशाहीची समर्थक आहे। कारण तिथल्या मतदारांनी कोणाला मत दिलं होतं? त्यांनी मत दिलं होतं एका चिन्हाला, एका विचारसरणीला आणि त्या खासदारांवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांचं मतदान केलं होतं। आणि असं असताना हे जे फोडाफोडीचं राजकारण चाललंय ते इतके घृणास्पद आहे की तो जो विश्वास ज्या मतदारांचा होता त्याला त्यांनी त्याच्यावर आघात केलाय। आणि मला तर असं वाटतं ना की आज हे सगळं राजकारण बघून असा आपला आत्मा आता हादरलाय आणि असं वाटतं हे कुठेतरी थांबायला हवं। तर म्हणून मी मुद्दाम आज ना बघितलं की ही जी 6 माणसं, मला तर कळतंय की कदाचित 7 माणसंसुद्धा 7 खासदार फुटू शकतील। 6चा आत्ताचा आकडा आहे, पण जो 7वा आहे तो पण तिथे दिल्लीला पोचलेला आहे आणि तो पण कदाचित फुटण्याची शक्यता आहे। तर आत्ताच्या घटकेला जसं संजय राऊत म्हणाले की त्यांनी साईबाबांच्या शपथा घेतल्या, आईच्या शपथा घेतल्या, सगळ्यांच्या शपथा घेतल्या आणि नाही आम्ही याच गटाबरोबर आहे सांगतायत। म्हणजे त्यांची नैतिकता, त्यांची सगळी मूल्य, त्यांचे संस्कार सगळे संपलेत। आता फक्त पैशाचं राज्य चालेल असंच दिसतंय। तर म्हणून मी विचार केला की हे कोण आहेत लोक? तर आता संजय देशमुख हे हेमंत पाटील यांच्या विरुद्ध लढले। कोण आहेत हेमंत पाटील? शिंदे गटाचे। म्हणजे मतदारांनी ज्या शिंदे गटाच्या खासदाराला नाकारलं त्याच्या विरुद्ध लढून हा माणूस जिंकला जो आता शिंदे गटात जातोय। दुसरे भाऊसाहेब वागचुरे, ते सदाशिव लोखंडेंच्या विरोधात लढले होते जे शिंदे गटाचे होते। इथे सुद्धा शिंदे गटाला नाकारलं गेलं होतं तरी सुद्धा आणि यांना ठाकरे गटाला मतदान झालं होतं। मी मतदाराबद्दल फक्त बोलते। नागेश पाटील हे भाऊराव कदम यांच्या विरुद्ध निवडणूक लढले होते, पण असं असताना सुद्धा पुन्हा त्यांनी शिवसेना गट सोडून शिंदे गटात प्रवेश करणं हा म्हणजे मतदाराचं मत विकलं गेलंय, त्यांचा विश्वास विकला गेलाय, एवढंच म्हणावं असं वाटतं। परंतु ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी होत आहेत हे कशा पद्धतीने बघता? कारण की 2024ला ज्यावेळेस एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यावेळेस त्यांनी एक दावा केला की आम्ही मूळ शिवसेना आहोत, आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेतोय आणि आम्ही आमच्याकडं लोकप्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटीने आहे। आत्ता देखील 9 पैकी 6 खासदार जातात आहेत, 6ची मेजॉरिटी आहे त्यांच्याकडे, ते देखील अशाच पद्धतीने दावा करणार आहे। म्हणजे शिवसेना किती वेळा फुटणार आहे आणि कोण कोण दावा करणार की आम्हीच मूळ शिवसेना आहोत? नाही, यावेळेस मला नाही वाटत की ते शिवसेनेत डायरेक्टली पक्षप्रवेश तसा जरी केला त्याच्या आधी ते एक वेगळा गट बनवतील, म्हणूनच 2 दिवसाची वेळ आहे। तर त्याच्यात मला वाटतं ते कुठल्या तरी दुसऱ्या पार्टीत जातील किंवा एखादा, कारण आता पक्ष अडॉप्शन हे सुरू झालं आहे। कारण जरी 2/3 लोक फुटले तरी जोपर्यंत ते दुसऱ्या पक्षात विलीन होत नाहीत तोपर्यंत याला कॉन्स्टिट्यूशनली कुठलंही ग्राह्य धरलं जाणार नाही। म्हणून आता येत्या 2 दिवसात काय होणार आहे याचं आपल्याला खरं नीट लक्ष लावून बघणं गरजेचं आहे आणि लोकशाहीचे वाजलेले धिंडवडे जे आहेत ते आपल्याला उघड्या डोळ्याने बघायला लागणार आहेत। परंतु अशाच पद्धतीने 2022ला ज्यावेळेस ही सगळ्या शिवसेना फुटली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस मात्र देखील उद्धव ठाकरे असतील ते सुप्रीम कोर्टात गेले, त्यांनी याचिका टाकल्या तिथे आमचाच पक्ष आहे, मूळ दावा आमचाच आहे, अशा पद्धतीने त्यांनी एव्हिडन्सेस वगैरे दिलेले होते। परंतु अद्याप देखील या सगळ्या गोष्टीचा निकाल लागत नाही। शेड्यूल 10च्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं आहे, शेड्यूल 10च्या ह्याच्यावरती कारवाई कोणती होत नाहीये, ही सगळी शोकांतिका नाहीये का सातत्याने? अगदी अगदी खूप मोठी शोकांतिका आहे आणि मला दुःख वाटतंय की आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट त्यांना इतर सगळे केसेस जास्त महत्त्वाचे वाटत आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनला जिकडे
चॅलेंज करणारी, जिथे एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतीये, असं उघड्या डोळ्यांनी होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट त्याच्यावर विलंब करतंय, तर दिस इज जस्टिस डिलेड इट इज जस्टिस डिस्ट्रॉईड, नॉट डिनाईड, इट इज डिस्ट्रॉईड असंच म्हणावं असं वाटतं. आणि आत्ताच्या घटकेला इतके 4-4, 5-5 वर्ष जर एका महत्त्वाच्या गोष्टीवर जर सुप्रीम कोर्ट, खरं तर त्यांनी सो मोठं याला ॲक्सेप्ट करून त्याची पिटिशन तातडीने हिअर करणं गरजेचं आहे. सकाळ ते संध्याकाळ त्यांनी हे हिअर करणं गरजेचं आहे, त्यालासुद्धा दिलं जात नाही आहे. हेच तर आपल्या देशाचं आत्ताच्या घटकेला सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खरं तर पण सुप्रीम कोर्टाचे अनेक जजेस बदलले, चंद्रचूड बदलले, त्यानंतर महाराष्ट्राचे देखील सरन्यायाधीश होते ते देखील बदलले, सूर्यकांतजी बदलले, अनेक जण बदलली, परंतु या गोष्टीचा निकाल लागत नाहीये. काय वाटतं, म्हणजे एकीकडे दुसऱ्या संदर्भात प्रकरणं जी आहेत ती लगेच मार्गी लागतात, राज्यातले जे काही पक्षफुटीचे जे पिटिशन्स आहेत ते मार्गी लागत नाही. बिलकुल मार्गी लागत नाहीत. आणि जसं मी म्हटलं की तेच तर दुर्दैव आहे. कारण जिकडे न्याय व्यवस्था आता जी कोलमडताना दिसतीये, ती जर परत ठिकाणावर आली नाही तर याला लोकशाही आपल्याला म्हणताच येणार नाही. आता कालपासून जे सगळं तमाशा नाट्य वगैरे जे चाललंय, तर त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे कुठले, की अचानकपणे सगळे चार्टर्ड फ्लाईटनी दिल्लीला पोचतात. चार्टर्ड फ्लाईटचा खर्च कोणी केला? पब्लिक करा. ओम बिर्ला अचानकपणे रात्री दिल्लीत पोचतात. स्पीकरचा आत्ताच्या घटकेला दिल्लीत पोचण्याची काही गरजच नव्हती, पण ते पोचतात. कोणाच्या सांगण्यावरनं पोचले माहीत नाही. हे सगळे खासदार आत्ताच्या घटकेला आधी अमित शहांची भेट घेऊन मग जाणार आहेत. अमित शहांची भेट घेण्याची गरजच काय? जर ते शिंदे गटात जाणार असतील तर ह्याच्या मागे फडणवीस विरुद्ध अमित शहा कुठे आहे का अशी शंका येते. पण जे होतंय आत्ताच्या घटकेला हे भाजप प्रेरित आहे का आता खरंच सांगता येत नाही. पण हे सगळं बघून असं वाटतंय की जे राजकारण आपण जी लोकशाही म्हणतो ती उरलेली बिलकुल नाही आता. खरं तर संजय राऊतांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे, त्याच्यामध्ये ते म्हटलेत की 15 कोटी रुपये पहिले ॲडव्हान्समध्ये या सगळ्या फुटलेल्या खासदारांना देण्यात येणार आहे. ही फक्त 15 कोटी रुपयेच नाही तर ह्याच्यापेक्षा मोठी अमाऊंट जी आहे, रक्कम जी आहे, ती या खासदारांकडे दिली जाणार आहे. आणि या खासदारांची जी काही रखडलेली विभागातली कामं आहेत त्यांच्या मतदारसंघातली, ती देखील मार्गी लावण्याचं आश्वासन या सगळ्या खासदारांना देण्यात. अतिशय महत्त्वाचा विषय घेतलास तू. आत्ताच्या घटकेला त्यांनी 2 विधानं केली आहेत की एकूण ह्यावेळेस सुद्धा 50 कोटी आहेत असं मी त्यांचं ते बोलताना ऐकलं. आत्ताच्या घटकेला खरं खोटं मला माहीत नाही. त्यातले 15 कोटी रुपये ऑलरेडी पोचलेत असं ते म्हणाले. पण या सगळ्या खासदारांना एकाला मंत्रीपद, एकाला बाकीच्यांना भरघोस निधी. मला हे ऐकलं ना की अशी तिडीक जाते डोक्यात. आमच्या कष्टाने आम्ही कर जो आहे तो देशाला भरतो आणि त्या कराचा असा अपव्यय, म्हणजे खासदारांना भरघोस निधी दिला जाईल. आता भरघोस निधी खासदारांना कोण देणार आहे? महाराष्ट्र देणार आहे का? नाही, ते दिल्लीत जाणार आहे, दिल्लीमधनं, म्हणजे कोणाच्या सांगण्यावरनं? पुन्हा अमित शहांच्या सांगण्यावरनं. तर हे जेव्हा सगळे संतापजनक आपण वक्तव्य ऐकतो की भरघोस निधी तुमच्या काकाचा आहे का असं म्हणावं असं वाटतं. तो आमच्या कष्टाचा पैसा देश घडवण्यासाठी आम्ही तो भरतो. पण हे आत्ताच्या घटकेला हे जे वाटप चाललंय आपल्या कराच्या कष्टाच्या पैशाचं, ते आता पाहवत नाही आहे. परंतु ही सगळी घटना होत असताना राज्यात एकनाथ शिंदेंचं पुन्हा जे महत्त्व आहे ते अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेंकडे कमी खासदार होते, परंतु आता मात्र 6 खासदार त्यांच्याकडे झाले, तर त्यांचा आकडा दोन आकडी त्यांच्याकडे खासदार जातात आहेत. कुठेतरी ह्या राज्यामध्ये कुठेतरी राजकीय द्वंद्वयुद्ध सुरू झालंय का? हे तर आपल्याला उघड डोळ्याने दिसतंच आहे की भाजपनी त्यांना आता 2 कार्यक्रमात बोलवलं नाही, एकीकडे त्यांना कमी लेखलं जात आहे, त्यांच्यात द्वंद्वयुद्ध सुरू आहे, हे सगळ्यांनाच दिसतंय. पण आत्ताच्या घटकेला त्यांनी अतिशय शातीरपणे स्वतःचे खासदार आमदार सगळं वाढवायची सुरुवात केलेली आहे आणि ती पॉलिटिकल पार्टी म्हणून ते करतील. पण लोकशाहीला किती घातक आहे याचा आपण कोणीच विचार करत नाही आहे. आत्ताच्या घटकेला खरोखर जर हे 50 कोटी दिले असतील तर 6 खासदारांना 300 कोटी रुपये जर एकनाथ शिंदेने दिले असतील तर हे 300 कोटी रुपये त्यांच्याकडे आले कुठून? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या आधी 40 आमदारांवेळीसुद्धा असेच 50 कोके एकदम ओके म्हटलं जायचं. आता पुन्हा एक 300 कोटी. काय पैशाचा, म्हणजे कसला अफाट खेळ चाललाय.
खरंच बघवत नाहीये. परंतु हे चेकमेट देण्याचा कोण कोणाला प्रयत्न करतो राज्यात, हीच सगळी हाच सगळा प्रश्न उपस्थित होतोय. कारण की सगळेजण आता सत्तेत असल्यासारखंच आहे, कारण की विरोधक देखील विरोध करत नाहीयेत आणि कोणत्याच गोष्टीवरतून काही होत नाहीये राज्यात. सगळेच सरसकट सत्तेत आहेत, त्यामुळे कोण कोणाला चेकमेट. नाही, आता कसं आहे की विरोधकांच्या सगळ्यांच्या फायली आहेत. त्या फायली असल्यामुळे ते कोणाची ब्र काढायची म्हणजे हिंमतच होणार नाही. आणि फडणवीस त्याला बरोबर त्यांच्या मागे ईडी लाव, ACB लाव, सगळं करतच असतील. पण म्हणूनच मी म्हणते की आत्ताच्या घटकेला विरोधी पक्ष उरलेला नाही आहे. नाही तेवढ्या लोकांना घेतलं जात आहे. त्याच्यात युतीच्या पक्षांना सुद्धा फोडून तोडून सगळी गणितं जी केली जात आहेत सो कॉल, यांना वाटतं की आम्ही चाणक्यांचे वडील, म्हणजे म्हणजे नको तो शब्द मला बोलता येत नाही म्हणून. पण हे जे सगळे चाणक्य आहेत सो कॉल्ड, यांना वाटतं आपण राजकारण करतोय, पण ते राजकारण नाही, ते देशाची विल्हेवाट लावत आहेत. हे आत्ता आपल्याला कोणालाच कळत नाही. आणि मला माध्यमांना सुद्धा हेच सांगायचं आहे की त्याच्यात त्यांनी अमुक मोठा एक काय टोला केला, त्यांच्या गळाला लागले. मला वाटतं असे गळाला लागले वगैरे शब्द ना माध्यमांनी सुद्धा टाळले पाहिजेत. हे माणसं विकली गेली असा शब्द माध्यमांनी वापरला पाहिजे. कारण लोकांचा आक्रोश आता लोकांना सुद्धा हळूहळू असं वाटायला लागले की ठीक आहे, गळाला लागले गेले, हे फोडाफोडीचं राजकारण चालतच राहणार. पण ही लोकशाही नाही, आणि जी खरी लोकशाही आहे ती जिवंत करण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं तर एक शेवटचाच प्रश्न. खरं तर ह्या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चेकमेट देण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेकडनं होतोय का, असा देखील सगळा राजकीय सूर या सगळ्या संदर्भात लावला जातो. दोघंही एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करतायत. दोघंही एकमेकांविरुद्ध लढताना आपल्याला दिसत आहेत आणि ते सगळ्यांनाच दिसत आहेत. पण आत्ताच्या घटकेला एकनाथ शिंदे जो आटोकाट प्रयत्न करतायत परत एक मुख्यमंत्री बनण्यासाठी, काय बोलावं आता, आणि त्या फडणवीसांनाही काय बोलावं आणि एकनाथ शिंदेनाही काय बोलावं खरंच कळत नाही. गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही एक विषय सातत्याने ट्विटवरती हाताळताना पाहायला मिळतात. देवाभाऊ टॅक्सी जो काही उपक्रम मुंबई बँकेतर्फे घेतला जाणार आहे, जवळपास मुंबईच्या रस्त्यांवरती 2000 ह्या सगळ्या टॅक्सीज दिसणार आहे. त्याच्यावरती तुम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित केला. त्याच्या संदर्भात प्रवीण दरेकर जे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की अंजलीताईंनी जर मला विचारलं असतं तर मी त्यांना सगळी या संदर्भातली सविस्तर माहिती दिली असती या उपक्रमांची. त्यांनी त्याच्यावर मला ट्विट देखील केलं आणि 2 गोष्टी त्यांनी त्या ट्विटमध्ये मांडल्या. एक त्यांचं असं म्हणणं आहे की देवदत्त वाहतूक आणि पर्यटन सहकारी संस्था अशा नावाची काही कथाकथित संस्था आहे, आणि त्या संस्थेला आधी जर आपल्याला माहिती असेल की त्यांना सहकार भवन बांधण्यासाठी 3 एकर जमीन त्यांनी गोरेगावला मागितली. ती काही कारणाने मिळाली नाही, म्हणून प्रतीक्षानगर सायन येथे त्यांना ती देण्यात आली. तर कोण आहे हे देवदत्त पर्यटन आणि व्हॉटेव्हर वाहतूक सहकारी संस्था, त्याच्या मागे कोण आहे हे खरं तर बाहेर आलं पाहिजे. माझा आक्षेप देवाभाऊ टॅक्सी या टर्मिनॉलॉजीवर आहे. का देवाभाऊ टॅक्सी हे दुसरं नाव का देता येत नाही? गरजा महाराष्ट्र द्या, महाराष्ट्र टॅक्सी द्या. कारण ओला आणि उबर हे गेले पाहिजे, याच्यात काहीच शंका नाही. पण ते कोणाचं, त्याचं नाव जे आहे ते पॉलिटिकल नाव न देता भारत टॅक्सी जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू केलं आहे ते भारत टॅक्सीला द्या. तुम्ही इथे महाराष्ट्राचं नाव द्यायचं असेल तर महाराष्ट्र टॅक्सी द्या, गरजा महाराष्ट्र टॅक्सी द्या. का म्हणून देवाभाऊ टॅक्सी हे सेल्फ ग्लोरिफिकेशन बंद झालं पाहिजे. परंतु त्यांचं असं ट्विटमध्ये म्हणणं देखील आहे की खरं तर संस्थेला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांना संपूर्ण अधिकार असतात की त्यांनी कोणतं नाव कोणत्या योजनेला द्यावं. नाही, जर त्यांनी कंडिशन घातली की मी त्या पक्षाचा आहे आणि त्या पक्षाचं नाव किंवा त्याच्या नेत्याचं नाव वापरता कामा नये, आणि ही जर त्यांनी लोन कंडिशन घातली तर तसं होऊ शकतं. पण दरेकरांना, मला असं वाटतं की दरेकरांनी भारत टॅक्सीला का बरं समर्थन दिलं नाही? मुंबई बँक ही भारत टॅक्सीला का बरं लोन देत नाही आहे? हे पुन्हा एकदा हे युद्ध आहे का, याच्यावर मी आता काही दिवसात खुलासा करणारच आहे. परंतु तुम्ही आता एक महत्त्वाचा या सगळ्या संदर्भात मुद्दा मांडला की जे सहकार भवन गोरेगावला त्यांनी जागा मागितली ती सायन प्रतीक्षानगरमध्ये दिली. ह्याच्यामध्ये मागं कोण आहे? कारण की मुंबईमधले असेच भूखंड अनेक संस्थांना जे आहेत ते दिले जाताना आपल्याला पाहायला मिळतं. मला त्या देवदत्त वाहतूक व परिवहन पर्यटन सहकारी संस्थेचं संचालक मंडळ कोण आहे याची माहिती मी काढणार आहे, आणि याच्या मागे कोण आहे. कारण माझा असा अंदाज आहे की हे प्रवीण दरेकर स्वतः आहेत
आणि म्हणूनच ते कुठेतरी फडणवीसांना थोडं गोड गोड बोलून त्यांचं नाव देऊन हे सगळं राबवून घेऊन स्वतःचा बिझनेस चालू करायचा हा जो त्यांचा प्लॅन आहे तो मी मोडून काढणार आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अंजली दमाने होत्या. खरं तर राज्यात जे काही ऑपरेशन टायगर सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांनी सांगितलं की राज्यात पैशांचा सध्या मोठ्या प्रमाणात खेळ सुरू झालेला आहे. जर संजय राऊत यांनी सांगितलं असेल की प्रत्येक खासदाराला, फुटणाऱ्या खासदाराला 50 कोटी रुपये दिले जात असतील, तर 6 खासदारांचे मिळून 300 कोटी रुपये होतात. हे 300 कोटी रुपये कोण कोणाला देतंय या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती समोर आली पाहिजे, कारण की हे सगळे पैसे करदात्यांचे आहेत. त्यामुळे करदात्यांचा सगळ्यात मोठा विश्वास जो आहे तो अशा राजकीय घडामोडींमुळे मोडला जातोय, अशी एक प्रतिक्रिया जी आहे ती अंजली दमानिया यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.